नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या वंडर विथ सिद्धेशच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मी घरी बसलेलो आराम करत होतो, पण माझा वेळ जात नव्हता. मग माझ्या पटकन एक लक्षात आला विषय, तर तो विषय म्हटला तुमच्यापर्यंत शेअर करू. मित्रांनो, हा व्हिडिओ खास आपण जे रायडिंग गिअर्स यूज करतो, राईडसाठी घालतो त्याबद्दलचा हा विषय आहे. आणि तो विषय खास करून मिडल क्लास लोक आहेत, मिडल क्लास जे रायडर आहेत आणि मिडल क्लास जी पोरं आहेत माझ्यासारखी, जी नोकरी सांभाळून आपली पॅशन सांभाळत आहेत. आवड आहे, पण ती आवड जपायला आपल्याला पैसा पुरा पडतो. त्यामुळे असं तुम्हाला वाटत असेल की मी हे आजच घेतलं, पण ह्याला मी तसं ठेवलं की जेव्हा राईडमधून आल्यानंतर पूर्ण रॅप करून त्याला ठेवायचो, पिशवीमध्ये बांधून ठेवायचो, आणि अजूनपर्यंत मी तसंच ठेवतो. आता असं झालेलं की मध्यंतरी म्हणजे 4-5 दिवसापूर्वी की हेल्मेट म्हणजे असं वाटतं की खूप खराब झालंय. कारण का खराब झालं मी तुम्हाला सांगतो. कंटिन्यू घालून हे आतमधले पॅडिंग आहेत, धुवून किती धुणार, धुतल्यानंतर शेवटी परत आपण जाणार घालून, मग परत ते घाम पाणी, आता पावसाचे दिवस असल्यामुळे अजून खराब होतं ते. त्यामुळे हे जे पॅडिंग होतं आतमधलं हे खूप खराब झालेलं. खूप म्हणजे नोकरी घर सगळं सांभाळून आपल्याला करायचं, त्याच्यामुळे आपण काही जास्त पैसे कुठे घालत नाही. जे पाहिजे ते पाहिजे, फक्त एकदाच घेतलं. आणि हे मी तेव्हा 10,500ला घेतलेलं. आणि ही जी लाईन आहे, बायकर लाईन, जी आपण म्हणतो ना, राईड करूया, मला यूट्यूब स्टार्ट करायचं आहे, मला मोटो ब्लॉग बनवायचं आहे, हे मोटो ब्लॉगिंगचं जे वेड आहे डोक्यात चांगलं आहे, पण हे खर्चिक आहे. म्हणजे याच्यामध्ये पैसा खूप जातो. ठीक आहे, कारण हे जे काही ॲक्सेसरीज आहेत ते लय महाग आहेत, खूप म्हणजे खूप. ठीक आहे, मला गोप्रोने अजून साथ दिली आहे. जे मी पहिला गोप्रो घेतला तोच आहे माझ्याकडे. गोप्रोमध्ये काय मी अदलाबदल केली नाही. फक्त कोरडा बूटचं एक आहे. कोरडा बूट आता पावसामध्ये सध्या तुम्ही यूज करू शकता, पण आतमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे. आतमध्ये पाणी गेलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. बाहेरून पाणी लागलं तर काय प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे ओके आहेत. आणि बाकी तर काय, मला तर आवडले. सो मित्रांनो, असा काही पसारा होता. खूप पैसे एकत्र गोळा करून हे काही गोष्टी घेऊन मी ठेवलेत.